घरात आहे किती छान वाटते ना, प्रसन्न. हा ना, किती म्हणजे आपण ह्याच्यात आयुष्य काढलं. आता नवीन घरात असं डोळे भरून येतात की प्रत्येक गोष्ट योजना मिळते का, फक्त वेळेला मिळत नाही. पण आता जे काही मिळाले त्याच्यात आनंद मानायचा. तुला एक गोष्ट सांगू का योजना, तू ऐकत असशील आमच्या दोघींच्या गोष्टी. की ना एक भिकारी असतो आणि तो भिकारी ना एका हॉटेलच्या बाहेर उभा असतो. आणि बाहेर उभा असतो तर त्याला आत हॉटेलमध्ये त्याला एक माणूस दिसतो, छानपैकी सूटबूट घातलेला आणि छान गॉगल बिगल सगळं. शेजारीच आयफोन असतो, हातात एका मोठ्या गाडीची चांगल्या चावी फिरवत असतो. आणि त्या भिकाऱ्याला ना ते बघून खूप जेलस होतं की काय देव आहे ना की त्याला एवढं सगळं दिलंय आणि इथं माझ्या पायात साधी चप्पल सुद्धा नाहीये, कसली फाटकी चप्पल मी घालून बसलोय. आणि सगळं सगळं देव त्याला दिलंय आणि मला काय दिलंय, कशाला देव आमच्यासारखी माणसं जन्माला तरी घालतो. आपल्याला सुद्धा असं कधी कधी वाटतं ना की आयुष्यात काय दिलंय देवाने आपल्याला. आणि काय माहित त्यावेळेस नेमका ना देव प्रसन्न होतो आणि देव म्हणतो काय वत्सा काय विचार करतोयस. तो म्हणतो कशाला आमच्यासारखी माणसं जन्माला घालतो, जर आम्हाला असं दारिद्र्यात खितपत पडायचं असेल तर. तर देव म्हणतो बरं ठीक आहे, तुला काय व्हायचंय. तो म्हणतो तो माणूस बघ आणि मी बघ, किती तो छान आहे आणि मी बघ कसा आहे. इथं माझ्या पाय म्हणतो चप्पल सुद्धा माझी हे झाली की मला पायामध्ये पाय भाजतायत. तर देव म्हणतो तुला त्याचं आयुष्य पाहिजे का. तो म्हणतो हां चालेल. त्याच्या डोळ्यासमोर लगेच ते सगळं गाडी सूट बूट सगळं दिसतं आणि तो जातो. देव म्हणतो तथास्तु, तुला त्याचं आयुष्य मिळव, त्याला तुझं आयुष्य मिळव. तो म्हणतो बरं. आणि मग काय पलक झपकते, बघतो तर काय तो छानपैकी तिथे टेबलवर बसलेला असतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ असतात, मोबाईल असतो, सगळं तो असं छान बघतो. मोठी गाडीची चावी बिवी सगळं असं. आणि पलीकडे तो आरशाच्या पलीकडे बघतो तर तोच माणूस बरं का जो इथं बसलेला होता, तो माणूस आता भिकारी झालेला आहे. आणि तो माणूस ना खाली बघून नाचत असतो, असं म्हणजे उड्या मारत असतो. ह्याला वाटतं की म्हणतो बघा देवा बघ पाय भाजतायत म्हणून कसा नाचतोय, मगाशी मस्त एसीत बसला होता इथं आणि आता बघ कसं त्याचे माझ्या फाटक्या चपलीने त्याचे पाय भाजतायत. तर तो म्हणतो चल आपण बघूया त्याचे पाय कसे भाजतायत ते. आणि तो म्हणतो चल देवा, त्याला पण आता मजा वाटते नाही का, तर त्याला बघायचंय त्याची गंमत. आणि तो खाली जातो पायात चप्पल घालायला, तर त्याला पायच नसतं. होय का. हां म्हणतो देव म्हणतो त्याला पाय आहेत, त्याला पाय मिळालेत म्हणून तो नाचतोय. आणि हे सगळं ह्याला होतं पण याला पाय नव्हते. त्यामुळं प्रत्येकाचं दुःख हे वेगळं असतं, देवाने त्या त्या पातळीवर दिलेलं असतं. त्यामुळं सोसायचं. दिवस बदलतात, येतात चांगले. त्यामुळं देवावर विश्वास ठेवायचा आहे. बरोबर ना.